नमस्कार, आपण पाहत आहात एमके न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय, याला नीच हाच एक शब्द लागू होतो। खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती, कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही। तरी देखील आमच्या दैवतेच्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरती त्यांनी संशय घेतला आहे, म्हणून मी आज त्याचं उत्तर देतो। मी या विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की विभाग प्रमुख हा प्रत्येक गोष्टीला जबाबदार देखील असतो आणि त्याच्याकडे मूलतः जबाबदारी त्याच्याकडे असते। ही जबाबदारी माझ्याकडे होती। बाळासाहेबांच्या अंतिम क्षणी मी 24 तास तिथे होतो, त्यामुळे या सगळ्या घटनेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि त्यामुळे तिकडे प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला जी घटना मी बघितलेली आहे, घडलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे। रामदास कदम हे आता बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास 14-15 वर्षांनी त्यांना कंठ फुटलाय। बाळासाहेब 2012ला गेले, 2014ला रामदास कदम मंत्री झाले। त्यांना मंत्री केलं कोणी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी। त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते। उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं। 2019ला मुलाला आमदारकी घेतली। म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते। उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडा